मला वाटतं बऱ्याच दिवसांनी आंदोलन करताय तुम्ही. अहो, माझी आंदोलनं 8 दिवस होत नाही. मागच्याच आठवड्यामध्ये रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा माझं आंदोलन झालं. आंदोलन मला नवीन नाही, रोज माझ्या 5वीला पुजलेलं आहे, नवीन नाही ते. नाही, विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी स्टंटबाजी करताय आणि सारखेच 8 दिवसांनी काही ना काही कारणास्तव आंदोलन करून आपल्या चर्चेमध्ये येण्याचा प्रयत्न करताय. जे विरोधक माझ्याबद्दल बोलतायत त्यांनी त्यांची नीतिमूल्य तपासावीत. स्वार्थासाठी जी माणसं सत्तेसाठी नीतिमूल्य सोडून स्वतःच्या बापाला सुद्धा विसरले आहेत, त्यांनी काय आमच्याबद्दल बोलावं. आणि चळवळीमध्ये काम करायला वाघाचं काळीज असावं लागतं. इथं जळत्या निखाऱ्याहून चालण्यासारखा हा प्रकार आहे. खिशातली पदरमोड करून या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी ही आंदोलनं आम्ही त्या ठिकाणी करत असतो, केसेस अंगावर घेत असतो. त्यासाठी मी मगाशीच सांगितलं, वाघाचं काळीज असावं लागतं. डरपोक लोकांनी आमच्याबद्दल बोलू नये. आणि कोणाला जर तसं वाटत असेल प्रभाकर बांगर स्टंट करतोय, तर मी त्याचा कार्यकर्ता व्हायला तयार आहे. त्यांनी चळवळीमध्ये यावं आणि प्रामाणिकपणे चळवळीचा झेंडा हातात घ्यावा. ते तुमचं काम नाही. तुम्ही ह्याच्यावरती बोलू पण नका. त्यामुळं मला ही गोष्ट हास्यास्पद वाटते. नाही नाही, परंतु तुम्ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणास्तव म्हणजे मुद्दामच तालुक्याच्या आमदार साहेबांना टार्गेट करत असता. तालुक्याच्या आमदारांचं आणि माझं काय बांधाला बांध नाही, त्यांचं आणि माझं काही वैर नाही, नाही. वास्तविक पाहता आम्ही जेव्हा जेव्हा बघितलं तुमचं स्टेटमेंट जेव्हा जेव्हा कुठल्या तरी याच्यामध्ये असेल तर आपण एक नेहमीच लक्षात कुठल्या घ्या, ना बोला मी बोला. नेहमी एक सांगत असतो की दिलीपराव वळसे पाटील यांना निवडून देणारा 80% समाज हा शेतकरी समाज आहे. आणि मी नेहमी सांगतो की विकासाची त्यांची व्याख्या वेगळी आहे आणि आमची व्याख्या वेगळी आहे. आमच्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला त्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे, त्याच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे, त्याच्या तरकारीला, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. कारण त्याचं कुटुंब त्याच्यावरती चाललेलं असतं. त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल, सगळ्या गरजा त्याच्यावर अवलंबून आहेत. जर त्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले नाही, त्याला लाईट व्यवस्थित मिळाली नाही, ज्या वेळेला लाईटचे कनेक्शन कट केले जात होते, डिप्या बंद केल्या जातात, प्रभाकर बांगरच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहत होता. ही मंडळी कुठेही त्या संदर्भात बोलली नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात दिलीप वळसे पाटील कधीही बोलत नाही. आणि पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा आज कळमोडीचा प्रश्न असेल, म्हाळसाकांचा प्रश्न असेल किंवा आदिवासी भागातील कळमजाई योजना असेल, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आणि असं जर असताना आज शेतकरी, आज पहाडदाऱ्याची लोक मला काल परवा भेटली होती, त्या ठिकाणी सुद्धा टँकर चालू आहे, सातगाव पठारवर टँकर चालू आहे. एवढी अवस्था जर शेतकऱ्यांची इथं वाईट असताना, शेतकऱ्यांची कनेक्शन कट होत असताना, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि या शेतकऱ्यांनी 35 वर्षे यांना निवडून दिलं आणि हे जर फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी जर इकडून तिकडं, आज पवार साहेबांसारख्या ज्यांनी मानसपुत्र यांना मानलं त्यांच्याशी सुद्धा बेईमानी करून स्वार्थासाठी ते पलीकडे गेलेले आहेत. भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेले, जे भाजप शेतकरी विरोधी धोरणं राबवते त्यांच्याजवळ हे जाऊन बसलेले आहेत. मग ह्यांना काय आम्ही आरती ओवाळायची का? आपण सुद्धा साहेबांसोबत बऱ्याच दिवस काम करत होतात, तेव्हा तुम्हाला काही प्रश्न का नाही सुचले मग? त्यावेळेला सुद्धा मी यांच्यातनं बाहेर पडण्याचं कारणच ते आहे. मी कुठल्याही स्वार्थासाठी किंवा राजकीय काही मिळावं म्हणून बाहेर पडलेलो नाही. तर त्या ठिकाणी असताना सुद्धा मी एक शेतकरी बचाव कृती समिती सुरुवातीला त्याच्या माध्यमातून काम करायचो आणि यांचं सरकार जरी असलं तरी मी आंदोलनं करायचो. मी कधी कोणाला आंदोलनाला घाबरलो नाही, भले कोणाला चांगलं वाटू वाईट वाटू. परंतु वळसे पाटील माझा रागराग करायचे, मला बोलायचे आपलं सरकार आहे, तू कशाला आंदोलन करतो, तू जास्त शहाणा झाला का, असं झालं का, तसं झालं का. अरे शेतकऱ्याच्याबद्दल बोलायचं नाही, मी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आज माझ्या शेतकऱ्यांची अवस्था जर वाईट माझ्या डोळ्याने मला दिसत असेल तर मी गप्प बसू का? आणि ह्या गोष्टी मला सहन झाल्या नाही. त्यांचं माझं ह्या ठिकाणी खरं खटका उडाला आणि म्हणून मी त्यांच्या कायमचा त्याग केलेला आहे. आणि एक सांगतो, मला जर राजकारणच करायचं असतं तर भाजपसारख्या पक्षात गेला असतो, शिवसेनेत गेला असतो, अजून दुसऱ्या कुठल्या पक्षात गेला असतो. ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये मी काम करतो त्या संघटनेचा साधा एक खासदार किंवा आमदारसुद्धा आज नाही. आज पदरमोड करून हा बिल्लासुद्धा छातीचा आम्ही 5 रुपयाचं विकत घेऊन लावतो. त्याच्यामुळं इथं आम्हाला काही गोष्टी कोणी सांगू नये. आणि त्यांच्याबरोबर जरी काम केलं तर त्याला कारणं अशी होती की त्यावेळेला मला वाटलं बाबा एक शिकलेला सवरलेला माणूस आहे, चांगला हुशार माणूस आहे, तालुक्यासाठी काहीतरी करेल. परंतु काही ठराविक इमारती बांधल्या, थोडेफार रस्ते झाले किंवा एखादं सभामंडप बांधला म्हणजे विकास होऊ शकत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचा हा ग्रामीण भाग आहे. आज शेतकऱ्याला सक्षमपणाने तुम्ही जर उभं केलं तरच या तालुक्याची प्रगती होईल. पाण्याचा प्रश्न आहे, सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आता रस्त्यांची काय दुरावस्था आहे. काल परवाची निरगुड सरची बातमी तुम्ही पाहिली. तिथल्या आरोग्य केंद्रामध्ये ज्या आमच्या माता भगिनी डिलिव्हरीसाठी येतात, काय अवस्था आहे. माझ्या एका मित्रांनी मध्यंतरी मला फोन करून सांगितलं त्याच्या पत्नीची एवढी अवस्था त्या ठिकाणी वाईट झाली. स्वतःच्या गावातलं आरोग्य केंद्र यांना नीट चालवता येत नाही, त्यांच्या गावाला जाणारा रस्ता यांना नीट करता येत नाही. आणि मग अशा गोष्टी आम्हाला वाटलं होतं की बाबा ह्यांना मंत्रिपदं मिळतात, पवार साहेबांच्या एकदम जवळचा माणूस आहे, हुशार
माणूस या तालुक्याचं काहीतरी भलं होईल, परंतु 35 वर्षामध्ये भ्रमनिराश आमचा त्या ठिकाणी झालेला आहे. ना कळमोडी माळसाकान ना तुमची कळमजाई आदिवासी भागातली योजना याचे प्रश्न सुटले, पाण्याचे प्रश्न तर सुटलेच नाही. परंतु आज भौगोलिकदृष्ट्या जुन्नर खेड शिरूरपेक्षा छोटा असलेला आंबेगाव तालुका, इथले सुद्धा रस्तेसुद्धा नीट नाहीत. इतकी वाईट अवस्था आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, कारण त्याला वेळ कमी पडेल. नाही, परंतु तुम्ही जेव्हा साहेबांसोबत होता तेव्हा हे मुद्दे कधीच मांडलेले दिसले नाही तुम्ही. मांडले की अनेक वेळा तुम्हाला सांगतो, खाजगीमध्ये सुद्धा माझे आणि त्यांची याच्यावरून मतभेद व्हायचे. अनेक वेळा वळसे पाटील मला म्हणायचे, प्रभाकर माणसं, मला कधी जर सहन नाही झालं तर मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता होतो. मी माणसात सुद्धा ह्या गोष्टी बोललेलो आहे, समाजामध्ये बोललेलो आहे. मला ते म्हणले, प्रभाकर तुला बोलायचं असेल तर खाजगीमध्ये बोलत जा, माणसात बोलू नको, समाजात बोलू नको. अहो म्हटलं, साहेब खाजगीत काय बोलायचं, खाजगी आपल्या दोघांमध्ये चर्चा होईल, लोकांना पण कळू दे ना. लोकांचा प्रश्न मांडल्याने जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर नाही ना. ह्याच गोष्टीवरती माझे आणि त्यांचे मतभेद झाले. ह्याच कारणामुळं मी बाहेर पडलो. सुरुवातीला मला वाटलं होतं की बाबा नाही, यांच्याकडून काहीतरी होईल. जसं एक मराठीमध्ये म्हणे, दुरून डोंगर साजरे, पण डोंगर जवळ गेल्यानंतर कळतात की डोंगर कसे आहेत, त्याला दऱ्या खोऱ्या आहेत, दगड गोटे आहेत, भले भले. तसंच आम्हाला लांबून वाटलं याला डोंगर जरा चांगला दिसतं दुरून, पण जवळ गेल्यावर आम्हाला त्यातले वाईट अनुभव आले आणि म्हणून आम्ही बाजूला झालो. नाही, पश्चिम पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर साहेबांबद्दल लोकांना आजही म्हणजे अतोनात प्रेम आहे. तसं जर पाहायला गेलं की ह्या मधल्या काळामध्ये आपण जसे संघटना बदलली किंवा पक्षातनं बाहेर पडलात किंवा संघटनेमध्ये गेलात तेव्हापासून आपण हे काहीतरी करायला लागलात वगैरे असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नाहकपणे नाही. माझा पूर्व इतिहास तपासा. शिरूर, मांडवगण, फराटा या ठिकाणी मुख्यमंत्र्याचं भाषण जेव्हा आम्ही रोखलं होतं त्यावेळेला मी शेतकरी बचाव कृती समिती म्हणूनच काम करत होतो. शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा मुख्यमंत्र्याला पाय ठेवू देणार नाही असा इशारा जेव्हा दिला, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही आंदोलनं केलेली आहे. त्यावेळेला मी शेतकरी बचाव कृती समिती चालत होतो. माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे. आता कोणाच्या डोळ्याला जर चष्माच लावावा लागत असेल, कावीळ झाली असेल, तर त्याला मी काय करू. मी आज चळवळीत काम करत नाही. मी कॉलेजला 1996ला होतो, तेव्हासुद्धा मी एक शेतकऱ्यांच्या जीवनावरती कविता केली होती आणि ती कविता पहिल्या पानावर शिवनेरी अंकावर छापून आली होती. मी जन्मदात शेतकऱ्याचा बच्चा आहे. शेतकऱ्यासाठी मी अहोरात्र झटणारा माणूस आहे. मी त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला पेरता येतं, सरी काढता येते. मी 48 फूट नॉनस्टॉप माझ्या गावातल्या लोकांना, मी ज्या वस्तीत राहतो तिथल्या लोकांना विचारा, मी बैलानं यारी जे म्हणतो ना आपण, त्यांनी मटेरियलवर काढलेलं आहे. 48 फूट विहिरीचं काम एकही दिवस सुट्टी न घेता नॉनस्टॉप स्वतः मी केलेलं आहे, विहीर खणण्याचं काम. त्यामुळे मी जातीवंत शेतकऱ्याचा बच्चा आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टी कोणी सांगू नये. नाही, परंतु समजा विकासच नव्हता तर साहेबांना वारंवार जे निवडून दिलं लोकांनी ते मुद्दाम दिलं का मग? नाही, माझं भांडण या मुद्द्याशी आहे, लक्षात घ्या. विकास नाही, पण असं म्हणायचंय मग की साहेबांचं काम चांगलं आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही का? एक मिनिट ऐका, एक लक्षात घ्या, 5-5 खात्याची जेव्हा मंत्रिपदं मिळतात त्यामुळे काही थोडेफार गोष्टी झालेल्या आहेत या भागामध्ये. मी म्हणणार नाही झालं नाही असं, परंतु जे काही मूळ प्रश्न आहेत, जर मंत्रिपदं 5-5, 6-6 वेळा मिळून हे सुटत नसतील, मी आत्ता सांगितलं की पाण्याचा जो प्रश्न आहे, आजही तिथले शेतकरी टाळं फोडत आहेत किंवा आजही ही वस्तुस्थिती आहे. मी काय आरोप करतोय अशातला भाग नाही. मी आंदोलन काल परवा केलं माझ्या गावातून निरगुडसरला जाणार रस्त्याचं, ते खड्ड्यांवर रांगोळी काढून त्या ठिकाणी विकास हरवला लिहिलं. हे काय, अरे डोळे दिसतंय की सगळं उघडं डोळ्यांनी, त्याच्यामुळे ते काही लपवण्यासारख्या गोष्टी नाहीत. किंवा आरोग्य केंद्रामधली जी काही दुरावस्था आहे त्यांच्या गावातली, अशा अनेक गोष्टी आहेत. मी तर तुम्हाला सांगतो, मी जर मोहीम हातामध्ये घेतली तर यांच्या विकासाचा बुरखा फाडल्याशिवाय प्रभाकर बांगर गप्प बसणार नाही. मग आता उद्यापासून मला तो कार्यक्रम हातात घ्यावा लागेल. मग आता तुम्ही हा सूर्यन हा जयद्रथ मी समोर दाखवतो, जे डोळ्यांनी दिसतंय त्याला तुम्ही नाकारू शकता का? विकास म्हणजे काय? आता काय झाले, काही ठराविक गावातले बगलबच्चे हाताशी धरायचे किंवा काही लोक 4 पोरं जी बिचारी कामाला आहेत कारखान्यामध्ये किंवा बाकीच्या संस्थांमध्ये, PDC बँक असेल, शरद बँक असेल, बाकीच्या ठिकाणी परागमध्ये, त्यामुळे ती लोक थोडी दबावाखाली राहतात. आणि मग त्याला जर तुम्ही विकास म्हणणार असाल, बाकीचे प्रश्न कोणी सोडायचे? माझं तर म्हणणं आहे, 6-6 वेळा जर मंत्रिपदं तुम्हाला मिळत असतील, ह्या तालुक्यामध्ये दाखवायला एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहिला नाही पाहिजे. परंतु असंख्य प्रश्न आजही प्रलंबित आहेत. परंतु असं जर पाहिलं आपण तर ग्रामीण भागामध्ये, पश्चिम पट्ट्यामध्ये त्यांनी बरीच काही कामं केलेली आहेत. एक लक्षात घ्या, आमदार उद्या मी झालो काय आणि तुम्ही झाले काय, जो शासनाचा निधी आहे तो येणारच आहे ना. शेवटी जनता कर भरते, या देशाची मालक जनता आहे. त्या विभागावरती मग जे डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटवरती तो निधी, तेवढ्या बाबतीमध्ये ते हुशार आहेत. कारण शासनाचा जो निधी आहे तो निधी त्या ठिकाणी खर्च करताना उद्या एखादा आमदार झाला तर काय आपण अशिक्षित अंगठे बहादर माणसाला आमदार नाही करणार, तो सुद्धा त्या गोष्टी करणार आहेत. आणि ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, मंत्रिपद, खासदारकी, सगळ्या संस्था, एवढी सत्ता स्थानं तुमच्याकडे असून सुद्धा
एवढे सगळं असून सुद्धा आणि शरद पवार साहेबांनी 5-5 वेळा तुम्हाला मंत्रिपदाची संधी देऊन सुद्धा हे प्रश्न राहतातच कसे काय, हा आम्हाला प्रश्न पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे प्रश्न करत असताना शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात जा, शेतकऱ्याच्या बांधावर जा, गरिबाच्या झोपडीमध्ये जा, मग तुम्हाला शेतकऱ्याचं आणि गोरगरिबाचं दुःख त्या ठिकाणी कळेल. अरे VIP जीवन जगणारे तुम्हाला मंत्रिपद नसल्यावर तुम्ही जगू शकत नाही, कारण तुम्हाला ती सवय चटक लागलेली सत्तेची. म्हणून तुम्ही सगळी नीतिमूल्य तत्त्व गुंडाळून स्वतः शरद पवार एक ज्यांनी मानसपुत्र मानलं, ज्यांनी तुम्हाला सगळ्यांना डावलून एवढं मोठं केलं, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बेईमानी केली. तुमच्याकडून काय नैतिकतेच्या गोष्टी शिकायच्या. मध्ये आदिवासी भागातली परिस्थिती सुद्धा बदलायला लागलेली. मी तुम्हाला आदिवासी भागाचं तुम्ही पुन्हा पुन्हा विचारताय. आज आदिवासी भागांनी कधीच जातीयवादी शक्तींना साथ दिलेली नाही. पुरोगामी विचाराला साथ देणारा आदिवासी भाग आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या भाजपच्या वळसणीला जाऊन हे बसलेले आहेत, ज्या जातीयवादी पक्षाच्या जवळ जाऊन हे बसलेले आहेत, त्याला आदिवासी जनता उत्तर देईल ना निवडणुकीत मतदानातून. आदिवासी जनता यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला चमत्कार घडलेला दिसेल. यावेळेला 100% इतिहास घडणार आहे. जनतेच्या मनाच्या विरुद्ध तुम्ही जर एखादी कृती केली तर लोकांना शेवटचं हत्यार मतदानाचं आहे. आणि ते हत्यार काढल्याशिवाय तुम्ही कितीही पैसे वाटा, नाही तर आणखीन काय करायचे ते करा, पण एकदा लोकांनी ठरवलं ना. आणि मी पाहतोय यावेळेला 100% आंबेगाव तालुक्यामध्ये परिवर्तन होणार आहे. त्यांना धुंदीत राहायचं असेल, खुशीत राहायचं असेल तर राहू द्या. आता थोडे दिवस आलेत त्यांचे, जवळच आले दिवस त्यांचे. भावी आमदार प्रभाकर बांगरही असू शकतो, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठल्याच आघाडीमध्ये नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही तिसरी आघाडी म्हणून त्या ठिकाणी पुढे येणार आहे. प्रभाकर बांगर, राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तिसऱ्या आघाडीचा विधानसभेचा उमेदवार असेल. इथं परिस्थिती अशी झाली की शिंदे गट भाजपबरोबर आहे, अजितदादांचा गट हा भाजपबरोबर आहे, शिवाजीराव आढळराव हे सुद्धा भाजपबरोबर आहे, दिलीप वळसे पाटील सुद्धा भाजपबरोबर आहे. हे दोन मातब्बर मोठे पैशावाली मंडळी एकत्र आलेली आहेत. त्यामुळं जर विरोधी पक्ष इथं लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर आम्ही काही ठिकाणी एकत्र येतोय, ते नाकारता येत नाही. आता मणिपूरच्या घटनेचा बाबा निषेध करण्यासाठी आम्ही घोडेगावला एकत्र आलो. मी या ठिकाणी दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मोर्चा काढला. त्या मोर्चाच्या संदर्भात सुद्धा ती सगळी मंडळी माझ्याबरोबर आली. आणि शेतकऱ्याच्या किंवा सामान्य जनतेच्या प्रश्नावर एकत्र येणं काही गैर नाही. ते परंतु असं समजते की काहीतरी सामान्य लोकांमध्ये पण चर्चा आहेत की आपण नेहमीच संपर्कामध्ये असता आणि निकम साहेबांच्या तुमच्या, तर नक्की काय विषय हा? तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. देवदत्त निकम यांनी माझा फोन ब्लॅकलिस्टला टाकलेला आहे, खरं सांगतो तुम्हाला. कारण काही गोष्टीच्या बाबतीमध्ये ते सभापती असताना त्यांचे माझे पण मतभेद झाले. हे बघा, मतभेद असू शकतात पण मतभेद असू शकत नाही. माझं आंदोलन होतं, मी खोटं बोलत नाही. मी एक फोनसुद्धा त्यांना केला नाही. मग घोडेगावला आमचं ठरलं, ते माझ्या बाजूला उभे होते. ते आंदोलन झाल्यानंतर आमची दिशा ठरली आंदोलनाची. त्याच्यानंतर मी एक फोनसुद्धा त्यांना केला नाही. ते स्वतःहून त्यांचे कार्यकर्ते घेऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. अक्षरशः ते त्यांच्या कामात व्यस्त असतात, मी माझ्या कामात व्यस्त असतो. आम्हाला एकमेकाला भेटायचं आणि बाकीच्या गोष्टी करायला काय हरकत. आणि विरोधक म्हणून मी काय सांगतो, इथली लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर काही गोष्टीवर एकत्र यायला हरकत काय. विकास केला नाही, कामं झाली, पण काही गोष्टी अशा आहेत आजही मार्केटमध्ये. मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या काळामध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण झाले. तिथं त्यांचे माझ्यामध्ये मग तिथले सफाई कामगार असतील, त्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे, किंवा बाकीचं काही अडचणी तिथल्या शेतकऱ्यांच्या असतील, त्या संदर्भामध्ये त्यांचा आणि आमचा संघर्ष नेहमी व्हायचा. आणि मग त्याच्यावर थोडं ते तर सांगत असतात की खूप विकास केला मार्केट यार्डचा. मग काय केलं ना त्यांनी, काम केलं नाही असं नाही, काम नाही केलं असं म्हणता येणार नाही. केलंय, चांगलं काम केलं त्यांनी, तो विषय नाही. तुमच्या सोबत फिरतायत म्हणून तुम्ही म्हणताय चांगलं काम केलं. परंतु सांगतो ना, परंतु आजही जनावरांचा बाजार बंद आहे, भाजी मार्केट बंद झालेलं आहे. परत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणले माझ्या काळामध्ये ह्या घडलेल्या गोष्टीने खरेदी विक्री संघाची जागा त्या ठिकाणी होती पूर्वी, ती विकली, इकडं खरेदी विक्री संघ आणला, त्या ठिकाणी IDBI बँक आणली. पहिली इकडं शरद बँकेला यांनी ठराव करून जागा दिली, परत तिथं शरद बँक आणली, समोरच्या बाजूला अनुसया पतसंस्था आणली, अनेक गोष्टी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आता बाजार समिती ही जर शेतकऱ्यांसाठी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी इथं कशाला पाहिजेत. मग आता त्या बँकांचे पतसंस्थेचे जे खातेदार आहेत ते त्या ठिकाणी गाड्या पार्किंग करतात, त्यांच्या व्यवहारासाठी दैनंदिन त्या ठिकाणी येत असतात. आणि शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी वाहन उभं करायला जागा नाही. दुपारच्या वेळेला एकदम नाही, परंतु हा प्रश्न आत्ताचाच नाही, हा प्रश्न जुना आहे. नाही, मी तेच सांगतो.
देवदत्त निकम यांनी सांगितलं की शरद बँकेला जे जागा देण्याचा ठराव ज्या बॉडीच्या काळामध्ये झाला, जी सभापती असताना, तो त्यांच्या काळात झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा बाजार समितीच्या मी हा प्रश्न उपस्थित केला होता सगळ्यांसमोर. म्हणणं असं आहे की शरद बँकेला आमच्या काळामध्ये आम्ही जागा दिलेली नाही किंवा खरेदी विक्री संघाची जागासुद्धा जी विकली गेली आणि खरेदी विक्री संघ इकडं आणला आहे, ते माझ्या आधीच्या सभापतीच्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. आता ती माहिती शोधायला गेल्यावर तुम्हाला लगेच भेटेल. त्याच्यामुळे मला काही त्यांची बाजू घ्यायची, आणि ते जर असतील दोषी तर आम्ही त्यांना पण धरणार त्याच्यात. मी सांगतो, तिसऱ्या आघाडीच्या वतीनं राजू शेट्टी साहेबांनी जर सांगितलं तर मी विधानसभा लढायला तयार आहे. माझ्याकडं पैसा नाही आहे, मी आजही मोटरसायकलवरच फिरतोय, सगळ्यांना माहिती आहे. परंतु याच जनतेला मी आवाहन करीन, प्रत्येकाकडून 50-100 माझ्या नेते राजू शेट्टी साहेबांसारखं एक नोट एक वोट हा फंडा मी या ठिकाणी राबवीन, आणि या ठिकाणी ही निवडणूकसुद्धा जनतेच्या पाठिंब्यावर मी जिंकल्याशिवाय राहणार नाही.